गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं की पिरियॉडिक टेबल कशा प्रकारे ड्रॉ करायचं आहे. पिरियॉडिक टेबलमध्ये एस आणि पी हे जे इलेमेंट आहे ते कशा प्रकारे आहेत. ओके, तर आता जे दुसरा आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण जरा बघूयात की जे डी ब्लॉक इलेमेंट आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊयात आणि तसंच ते डी ब्लॉक इलेमेंट कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो तुम्हाला त्यांची पोझिशन माहीत आहे. समजा मी एक रॉ पिरियॉडिक टेबल ड्रॉ करायचं म्हटलं तर पिरियॉडिक टेबल अशा पद्धतीने आहे. राईट, इथे 1 2 हे एस आहेत, एस ब्लॉक आहेत. तर 13 to 18 हे काय आहेत, पी ब्लॉक आहेत, हे एस ब्लॉक आहेत. आणि याच्यामध्ये इथे 6वा आणि 7वा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये एफ ब्लॉक इलेमेंट आहेत आणि हे जे आहेत ते काय आहेत, डी ब्लॉक इलेमेंट. राईट, सो आता हे डी ब्लॉक इलेमेंट कसे लक्षात ठेवायचे आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकाल हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो जो पहिली आता इथे डी ब्लॉकमध्ये तुम्हाला सिरीज आहे, 3D आहे, 4D आहे, 5D आहे. आता हे 3D का म्हणतात, 4D का म्हणतात, 5D का म्हणतात, किंवा एफमध्ये पण 4F आहे, 5F आहे. तर हे लक्षात ठेवा, जी पहिली सिरीज आहे 3D ती 3D का आहे. आता हा जो मी तुम्हाला सांगितला होता नंबर 1 2 3 4 5 6 7, राईट, हे जे नंबर आहेत त्यांना मी शेल पण म्हटलेलं, नंबर ऑफ शेल्स म्हटलेलं, किंवा ह्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणूयात. प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे त्याच्यामध्ये शेल किती आहेत थोडक्यात. ओके, ते नंबर ऑफ शेल सांगतं. म्हणजे जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ शेल 1 आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ शेल किती आहेत, 2 आहेत. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 असेल, समजा 3, तर म्हणजे याचा अर्थ तो ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं असणार, न्यूक्लियस असेल 3 असेल तर पहिली शेल, दुसरी शेल आणि तिसरी शेल. ज्यावेळी n इज इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर हा nनी डिनोट करतात, स्मॉल nनी. सो जर हा 3 असेल याचा अर्थ त्या ॲटममध्ये 3 शेल आहेत, KLM. ओके, सो आता इथे लक्षात घ्या, आता इथे मी डी ब्लॉकविषयी बोलते. सो डी ब्लॉकमध्ये 3D आहे, 4D आहे, 5D आहे किंवा 6D. ओके, सो आता याच्यामध्ये 3D कोणते, 4D कोणते, 5D कोणते, तर हे कसे ओळखायचे तुम्हाला माहीत आहे. पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल इथे 4 येतात. राईट, 4 लाईन मी तुम्हाला दाखवल्या होत्या की जिथून काय होतं, डी ब्लॉक स्टार्ट होते. राईट, सो जी पहिली सिरीज इथे आहे जी कशामध्ये येते, इथे वरती 3 आहेत टोटली. राईट, जी इथं स्टार्ट होते म्हणजे 4 पासून स्टार्ट होते. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 आहे, तिथून 5 6 7. डी ब्लॉक हा 4 पासून स्टार्ट होते असं मी तुम्हाला सांगितलं. राईट, तर जे 4 नंबरचा प्रिन्सिपल क्वांटम आहे, ज्यावेळी तुम्ही डी ब्लॉक डिनोट कराल त्यावेळी प्रिन्सिपल क्वांटम नंबर -1 करणार. ज्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, डी ब्लॉक डिनोट करायचं आहे, म्हणजे काय येईल, n-1d येईल. लक्षात घ्या. मग जर तुम्हाला 4 प्रिन्सिपल क्वांटम नंबरमधले जर डी ब्लॉक पाहिजे असतील म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, तर तुम्ही काय करणार, इथे 4 म्हटल्यानंतर n म्हणजे काय आहे, 4 आहे. सो 4 - 1d दॅट मीन्स किती येईल, 3D. म्हणजे 4 पिरियडमधले जे इलेमेंट असतील डी ब्लॉकमधले त्यांना आपण काय म्हणणार आहे, 3D इलेमेंट. त्यानंतर जर तुम्हाला ऑफकोर्स मग हे जे 3D असतील तर त्याच्या खालचे जे इलेमेंटची सिरीज असणार ती काय असणार आहे, n किती आहे, 5 आहे. सो 5 - 1 दॅट मीन्स 4D. त्याच्या खालची सिरीज काय असणार आहे मग, 5D. समजलं का. आणि जेव्हा तुम्ही एफ डिनोट करता, एफ ब्लॉक डिनोट करताना काय करायचं असतं, तर n-2 करायचं असतं. ओके, मग एफच्या बाबतीत आता पहिला जो आहे एफ तो कितव्या पिरियडमध्ये येतो आहे, 6मध्ये. ओके, सो 6 हा n असणार आहे -2 दॅट मीन्स 6 - 2 एफ आपण म्हणतो आहे. सो हे काय येणार आहे, 6 - 2 दॅट मीन्स 4F सिरीज. ती जर खालचं एफ घ्यायचं झालं तर तो कितव्या पिरियडमध्ये येतो किंवा त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती आहे, 7. सो 7 - 2F दॅट मीन्स काय येणार आहे, 5F. म्हणून आपण यांना 4F म्हणतो आणि यांना काय म्हणतो आहे, 5F म्हणतो आहे. ओके, तुम्हाला तर समजलं 3D सिरीज काय आहे, 4D सिरीज काय आहे. आता याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला 2 सिरीजचं सांगणार आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही ते इलेमेंट कसे लक्षात ठेवणार आहे. आता पहिल्या सिरीजसाठी एक रिदमिक
मी तयार केलं आहे, एक रिदम तयार केलेलं आहे. उदाहरणार्थ कसं, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, लाईक दॅट सांगते मी तुम्हाला. सो स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात आहे. किंवा तुम्ही एखादी लाईनसुद्धा तयार करू शकता. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. जर तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये टोटल किती एलिमेंट येणार आहे, डी ब्लॉकमध्ये 10 येणार आहेत. लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. सो आता हे कसं लक्षात ठेवायचं, मी सांगितलं त्या रिदममध्ये तुम्ही लक्षात ठेवणार आहे की तो पाठ होतो. लक्षात घ्या. तुम्ही एकदा ट्राय केलं ना, डेफिनेटली ते पाठ होणार आहे. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. ही आहे 3D सिरीज. काय आहे? 3D सिरीज. आता 4Dसाठी काय आहे बघा. तर 4Dसाठी आहे, ये जरा नभ मोकळे टाकीत, ऋतू राहिला पडत, अग कळत. ओके. सो ये जरा नभ मोकळे टाकीत, ऋतू राहिला पडत, अग कळत. ये म्हणजे वाय, इट्रियम. जरा मीन्स ZR. त्यानंतर नभ मीन्स NB. मोकळे मीन्स MO. टाकीत मीन्स TC. ऋतू मीन्स RU. राहिला मीन्स RH. पडत मीन्स PD, पॅलेडियम. अग मीन्स AG. त्यानंतर कळत मीन्स CD, कॅडमियम. सो हे इलेमेंट आहेत कशासाठी, ही आहे 3D सिरीज, तर ही आहे व्हॉट 4D सिरीज. याच्यात पण 10 एलिमेंट तुम्हाला दिसतील जर तुम्ही पाहिलं तर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही 2 सिरीज ज्या आहेत त्या तुम्ही पाठ करू शकता. आता यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने लक्षात घ्यायचं. आता मी ते कम्प्लीट इलेक्ट्रॉनिक ठीक आहे, कम्प्लीट पण सांगूयात आपण. पण त्याआधी तुम्हाला मी आता काय करते, पिरियॉडिक टेबल प्लस हे कसं लक्षात कंप्लीट ठेवायचं हे तुम्हाला सांगते. ओके. तर आता थोडक्यात आपण बघूयात की हे जे इलेमेंट आहे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं. ओके. सो इथे पिरियॉडिक टेबल आहे बघा. आता या केसमध्ये पिरियॉडिक टेबलमध्ये काही इलेमेंट आहे जे रूल व्हायोलेट करतात. लक्षात घ्या ते इलेमेंट कोणते. तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी त्याला तुम्ही लक्षातच ठेवा हे इलेमेंट कोणते आहेत की जे व्हायोलेट करतात रूल. म्हणजे जे इलेक्ट्रॉन फिलिंग आहे ते आपला जो रूल आहे त्याच्याप्रमाणे होत नाहीत, ते थोडेसे एक्सेप्शनल केसेस आहेत. सो कुणाकुणासाठी रूल व्हायोलेट होतो आहे ते मी इलेमेंट इथे डार्क करते. सो क्रोमियम, त्याच्याखाली कोण येणार आहे, मॉलिब्डिनम. NB सुद्धा हा रूल व्हायोलेट करतो आहे. त्यानंतर RU, RH, PD, AG अँड CD आणि कॉपर. हे जे इलेमेंट आहेत ते रूल थोडंसं व्हायोलेट करत आहेत. आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगते की इलेमेंट जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हे इलेमेंट तुम्हाला लक्षातच ठेवायचं की यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन थोडंसं डिफरंट असणार आहे बाकीच्यांपेक्षा. आता ते कसं ते आता मी तुम्हाला सांगते. आणि हे लक्षात ठेवायचं की ह्या ह्यामध्ये जे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन असणार आहेत, जसं आपण लक्षात ठेवलं होतं ना पहिल्या व्हिडिओमध्ये की त्यांचा जो ग्रुप नंबर आहे तेवढे त्यांच्या शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन असतात. तसंच त्याच पद्धतीने हे जे इलेमेंट आहे यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये त्यांचा जो ग्रुप नंबर आहे तेवढे इलेक्ट्रॉन असतात. आउटरमोस्ट शेल म्हणजे शेवटच्या शेलमधले मी इलेक्ट्रॉन सांगते. ओके, समजलं. आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांचं कसं काढायचं, पूर्ण पण काढा तुम्ही किंवा फक्त आउटरमोस्ट हवं असेल तर. सो मी तुम्हाला सांगितलं जी 3D सिरीज आहे त्यांच्यासाठी आणि जी 4D सिरीज आहे त्यांच्यासाठी. सो 3Dसाठी काय येणार आहे, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम,
मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, राईट. सो आता ह्यांचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देताना तुम्ही काय लक्षात घेणार आहात, तर हे जे कुठल्या नोबेल गॅसेसच्या पुढे ते एलिमेंट आहेत. जर तुम्ही बघितलं तर ऑर्गॉन 18 आहे, त्यानंतर कोण येतो आहे पोटॅशियम, त्यानंतर कॅल्शियम, आणि त्यानंतर काय चालू होतात स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम. सो ऑर्गॉन नंतर ते स्टार्ट होतात, लक्षात घ्या. म्हणून तर ऑर्गॉनपेक्षा 3 इलेक्ट्रॉन जास्त गुणामध्ये आहेत स्कँडियममध्ये, ऑर्गॉनपेक्षा 4 इलेक्ट्रॉन गुणामध्ये जास्त आहेत टिटॅनियममध्ये. म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना काय करणार, पूर्ण लिहित बसणार नाही, कारण ऑर्गॉनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे ते आधी असणार आहे आणि त्यानंतर पुढे जे इलेक्ट्रॉन राहतात त्यांच्यासाठी आपण दुसरं लिहिणार आहे. मग आपण फक्त आउटर मोस्ट बघतोय, म्हणून तुम्ही काय करणार आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी काय लिहिणार आहात, ऑर्गॉन. सो स्टार्टिंगला जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे म्हणजे 21 इलेक्ट्रॉन कुणामध्ये आहेत स्कँडियममध्ये, मग त्या 21मधून 3 बाजूला केले तर राहतात 18, आणि त्या 18 इलेक्ट्रॉनचं डेफिनेटली कॉन्फिगरेशन कुणासारखं असणार आहे, ऑर्गॉनसारखं. म्हणून आपण ह्या एलिमेंटच्या पुढे नेहमी काय लिहितो, ऑर्गॉन. याचा अर्थ होतं की ऑर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. जर पूर्ण लिहायचं झालं तर तुम्ही अशा पद्धतीने लिहिणार आहात. लिहिलं ऑर्गॉन. आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगितलं स्कँडियमसाठी किती इलेक्ट्रॉन आहेत, त्याचा ग्रुप नंबर 3. म्हणजे स्कँडियममध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत, 3 असणार आहेत. इथं मी इलेक्ट्रॉन लिहू का, नको, राहू, तुमच्या लक्षात येणार नाही. सो स्कँडियमसाठी 3 इलेक्ट्रॉन आउटर मोस्टमध्ये, म्हणजे इथे 18, ऑर्गॉनचे 18, राहिले किती, 21 आहे ना याचा ॲटॉमिक नंबर. सो ऑर्गॉनचे 18 आपण ऑलरेडी दिले, राहिले किती, 3. सो स्कँडियमसाठी 3. तर टिटॅनियमसाठी ऑब्व्हियसली किती असणार आहे, 4, कारण त्याच्या पुढे तो आहे ना, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा. सो टिटॅनियमसाठी आउटर मोस्टमध्ये किती असणार आहे, स्कँडियमसाठी 3 असणार आहे, तर टिटॅनियमसाठी 4 इलेक्ट्रॉन आउटर मोस्टमध्ये, व्हॅनेडियमसाठी 5. अशा पद्धतीने खाली इलेक्ट्रॉन काय होत राहणार आहेत, वाढत जाणार. म्हणजे झेडएनमध्ये किती टोटल इलेक्ट्रॉन असणार आहेत बाहेरच्या शेलमध्ये, हे 18 ऑर्गॉनचे तर आहेतच, प्लस हे 12 कुठले असणार आहेत, बाहेरचे. म्हणजे टोटल किती असणार आहे झेडएनचा ॲटॉमिक नंबर 30. समजलं का. सो आता आपल्याला हे 3 इलेक्ट्रॉन बघायचे आहेत कुठे जाणार आहेत ते. सो आता ह्या सर्वांसाठी तुम्ही काय घेणार, ही सिरीज कोणती येते, 3D. म्हणून मी काय लिहिलं, 3D म्हटलं, आणि 4s म्हणजे जे आउटर मोस्ट शेल आहेत ना त्याच्यामध्ये त्यांचे जे ऑर्बिटल असतात ते 3D असतं, आणि काय असतं 4s. 4 हे इनर आहे, 4s इनर आहे, आणि आउटर काय आहे 3D आहे. लक्षात घ्या 4sची जे एनर्जी असते ती लोअर असते. सो इलेक्ट्रॉन पहिला 4sमध्ये जातो आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन कशामध्ये जातो, 3Dमध्ये. म्हणून आपण त्यांना काय म्हणतोय, म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन कशामध्ये जातो, Dमध्ये, म्हणून त्यांना आपण D ब्लॉक म्हणतोय. लिहिताना मी तर 4s बाजूला पुढे लिहिलं आहे, पण इथे लक्षात घ्या इलेक्ट्रॉन पहिला 4sमध्ये जाईल आणि नंतर कशामध्ये जाईल, 3Dमध्ये, कारण शेवटचा इलेक्ट्रॉन Dमध्ये जाणार आहे, म्हणून त्याला आपण D ब्लॉक म्हणतोय. ओके. सो 3D सगळ्यांना 3D, कारण ही 3D सिरीज आहे, म्हणून मी सगळ्यांना काय लिहून घेतलं, 3D 4s, 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 3D 4s. ओके, लिहून घेतलं. आता आपल्याला इलेक्ट्रॉन फिल करायचे त्याच्यामध्ये, म्हणजे 3D आणि 4sमध्ये टोटल इलेक्ट्रॉन आपल्याला किती फिल करायचे, 3 इलेक्ट्रॉन फिल करायचे. लक्षात घ्या. मग त्यातले तुम्ही लक्षात काय ठेवणार आहात, तर एसमध्ये किती जाणार आहेत, ऑब्व्हियसली पहिल्यांदा एसमध्ये भरणार, नंतर कुणामध्ये भरणार, डीमध्ये. सो 3 इलेक्ट्रॉनपैकी एसची कॅपॅसिटी किती असणार आहे, 2 इलेक्ट्रॉन. सो पहिले मी 2 इथे भरले, राहिला किती, 1. सो डीमध्ये किती असणार आहे, 1. हे झालं पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुणाचं, स्कँडियमचं. ऑर्गॉन 3D1 4s2. जर ते आपल्याला फक्त आउटर मोस्ट पाहिजे असेल तर आउटर मोस्ट काय असणार आहे, 3D1 4s2. ओके. नेक्स्ट आता किती, टिटॅनियमसाठी किती आउटर मोस्टमध्ये आहेत, 4 आणि हे ऑर्गॉनचे 18. दॅट मीन्स टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर किती येणार आहे, 22. ओके. सो याच्यामध्ये 4 कसे असणार आहेत, एसमध्ये आधी आपण भरणार. सो एसमध्ये किती जाणार, 2, राहिले किती, 2.
ओके. त्यानंतर नेक्स्ट कोण आहे, वेनॅडियम. सो वेनॅडियमसाठी किती इलेक्ट्रॉन आउटर मोस्टमध्ये आहेत, 5. त्यातले 2 कुठे जातील, एसमध्ये, आणि राहिलेले 3 कुणाकडे जाणार आहेत, डीमध्ये. आता क्रोमियम. क्रोमियमच्या बाबतीत मी गोल केलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे आत्तापर्यंत आपण जो ट्रेंड चालू केला ना, तो क्रोमियम व्हायलेट करतो. म्हणजे काय होतं, तर क्रोमियमच्या बाबतीत आपल्याला असं नाही, आपण क्रोमियममध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 6. आता मी वरच्याप्रमाणे काय म्हणणार आहे, 6 मधले 2 कुठे जाणार आहेत, एसमध्ये, आणि राहिलेले कशामध्ये जातील, डीमध्ये. पण क्रोमियमच्या बाबतीत असं होत नाही. का होत नाही ते मी तुम्हाला सांगते. क्रोमियमच्या बाबतीत काय होतं माहिती आहे का, तर एसमध्ये एकच इलेक्ट्रॉन जातो आणि बाकीचे जे इलेक्ट्रॉन किती राहिले, 6 मधला 1 एसमध्ये दिला म्हणजे राहिले किती, 5. सो क्रोमियम तुम्हाला हे कॉन्फिगरेशन दाखवतं. तर आपल्या म्हणण्यानुसार काय यायला पाहिजे होतं, 4s2 यायला पाहिजे होतं आणि 3d4 यायला पाहिजे होतं. क्रोमियम हे दाखवत नाही. का दाखवत नाही त्याचं रिझन मी तुम्हाला नंतर सांगते, पण आत्ता आपण फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतो. ओके. सो झालं हे क्रोमियम, फक्त क्रोमियम व्हायलेट करतो आहे. आता पुढचे व्हायलेट करतात का, नाही. सो मॅग्नेशियमसाठी काय असणार आहे, किती इलेक्ट्रॉन आहेत, 7. त्याचा जर आपण ग्रुप नंबर बघितला 7 आहे. सो आउटर मोस्टमध्ये पण किती असणार आहेत, 7 असणार आहेत, राईट. सो 7 मधले 2 इथे गेले, राहिले किती, 5. सो मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे असणार आहे. त्यानंतर कोण आहे, Fe आहे. Feमध्ये किती असणार आहेत इलेक्ट्रॉन्स, 8 आहेत. 8 मधले 2 इथे जातील तर राहिले किती, 6. कोबाल्टमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 9 आहेत. त्यामधले 2 इथे जातील, राहतील 7. निकेलमध्ये किती आहे, 10. त्यातले 2 इथे जातील, राहिले किती, 8. ओके. त्यानंतर कॉपर. आता कॉपर पण व्हायलेट करतो आहे, लक्षात घ्या. इथं मी गोल केलं आहे कॉपरला. सो कॉपर व्हायलेट करतो आहे म्हटल्यानंतर कॉपरसाठी इथे किती असेल, 1. आणि इथे किती असणार आहे, मग कॉपरमध्ये किती शिल्लक आहेत, 11. 11 मधला 1 एसमध्ये गेला म्हणजे किती असणार आहे, 10. आणि झेडएनसाठी किती इलेक्ट्रॉन आहेत, 12. 12पैकी 2 इथे जातील, राहतील किती, 10. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर व्हॉट, 3D सिरीज. 3D ब्लॉकसाठी हे आहे. सेम टू सेम कोणासाठी असणार आहे, 4Dसाठी आहे. आता 4Dसाठी आपण घेऊयात, नंतर मी तुम्हाला रिझन देते की क्रोमियम आणि कॉपर किंवा त्याच्या खालचे मॉलिब्डिनम असेल किंवा Ag असेल हे का व्हायलेट करतात ते रूल. ओके. सो आता 4Dसाठी सेम आपण करणार आहे. 4Dसाठी पण इलेक्ट्रॉन आउटर मोस्टमध्ये किती राहणार आहेत, तेवढेच राहणार आहेत. काय काय, इट्रियमसाठी किती असेल, 3. ह्याच्यासाठी 4. NBसाठी 5. MOसाठी 6. तेवढेच इलेक्ट्रॉन राहणार आहेत. फरक कुठे पडतो ते बघूयात आपण. हे लिहून घेते मी एलिमेंट. सो ये जरा नभ मोकळे टाकीत ऋतू राहिला पडत अग कडत. लिहून घेतले. आता बघा, आता जसं ऑर्गॉन आपण लिहिला, आता या केसमध्ये ऑर्गॉन येईल का, नाही. तर यांच्या पाठीमागे कोणता नोबेल गॅस आहे तो बघायचा. तर या लाईनच्या पाठीमागे कोण आहे, क्रिप्टॉन, 36. 36 नंतर पुढे काय आहे, 36 नंतर RB आहे, त्याचं किती येणार आहे, 37. स्ट्रॉन्शियमचं किती येणार आहे, 38. ह्याचं किती येणार आहे, 39. 40, 41, 42 अशा पद्धतीने. म्हणून याच्या पुढे कोण येणार आहे आता, तर क्रिप्टॉन. सो सगळीकडे काय लिहून घेतलं मी, क्रिप्टॉन. ओके. क्रिप्टॉन लिहिलं. आता नेक्स्ट स्टेप. इथं जसं 3D सिरीजसाठी काय येतं, 3D असणार आहे आणि 4S, तसं ही सिरीज कोणती आहे, 4D. म्हणून इथे तुम्ही काय लिहून घेणार, 4D आणि 5S. इथं 3D आणि 4S आहे, तर इथं काय लिहिणार तुम्ही, 4D आणि 5S. सो 4D सगळीकडे. लिहिलं. आता सेम इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये पण आणि ह्याच्यामध्ये पण सेम इलेक्ट्रॉन आउटर मोस्टमध्ये. क्रिप्टॉनचे ऑलरेडी 36 आहेतच, पण त्याच्या पुढे 36, 37, 38, 39 म्हणजे
जो इट्रियम आहे त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो किती येतो आहे 39 त्यातले क्रिप्टॉनचे किती गेलेले आहेत 36, राहिले किती 3, म्हणजे आउटर मोस्टमध्ये किती इलेक्ट्रॉन 3, त्याचा जो ग्रुप नंबर आहे तेवढे इलेक्ट्रॉन. सो 3, याच्यासाठी 4, याच्यासाठी 5, याच्यासाठी 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 इलेक्ट्रॉन. ओके, आता ते आपल्याला फुल करायचं, फिलिंग करायचं त्याचं. आता इथे लक्षात घ्यायचं, इथे जे गोल मी केलेले आहेत ते काय करतात, व्हायोलेट करतात. त्यामुळे आपण या रूलप्रमाणे इकडे जाणार आहोत. सो पहिल्यासाठी इट्रियमसाठी काय येईल 3 इलेक्ट्रॉन. सो इट्रियम व्हायोलेट करतो आहे का नाही. सो ऑब्वियसली ह्या 3मधले 2 जातील एसमध्ये, 1 जाईल डीमध्ये. 3 फुलफिल झाले. त्यानंतर ZRसाठी किती आहेत 4, त्यातले 2 इथे जातील, तर 2 कुठे जातील डीमध्ये. ओके, आता NB काय करतो आहे व्हायोलेट करतो आहे. सो जिथे व्हायोलेट करतो आहे तिथे लक्षात ठेवायचं 1 इलेक्ट्रॉन द्यायचं एसमध्ये आणि राहिलेले कशामध्ये द्यायचे डीमध्ये. सो 1 दिला, 5मधला 1 दिला, म्हणजे राहिले किती 4. सो NBसाठी हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यानंतर MO पण व्हायोलेट करतो आहे. सो MOसाठी एसमध्ये किती 1 इलेक्ट्रॉन, राहिले किती 5. सो कुठे येतील हे इथे, समजलं. त्यानंतर TCसाठी, सो TCसाठी किती आहेत 7 इलेक्ट्रॉन. तो व्हायोलेट करतो आहे का रूल, नाही करतो आहे, म्हणजे यातले 2 आपण इथे देणार आहोत, राहिले किती 5. सो इथे किती येतील 5 इलेक्ट्रॉन, समजलं. त्यानंतर RUसाठी किती आहेत 8, पण RU काय करतो आहे व्हायोलेट करतो आहे रूल्स, लक्षात घ्या. सो याच्यासाठी RUसाठी पण व्हायोलेट करतं आहे, त्यामुळे RUमध्ये काय लिहिणार आपण इथं 1 लिहिणार आणि बाकीचे राहिलेले 7 कुठे देणार आहोत, इथे देणार आहोत. त्यानंतर RHसाठी पण काय करते व्हायोलेट करतो आहे, म्हणून इथे 1 देणार आणि इथे किती राहिले 9मधला 1 गेला, म्हणजे 8 राहिले. दिले. त्यानंतर पॅलेडियमसाठी, आता पॅलेडियम ही एकमेव केस आहे की ज्याच्या एसमध्ये काय असतात 0 असतात आणि राहिलेले सगळे इलेक्ट्रॉन कशामध्ये असतात डीमध्ये. हे एक्सेप्शनल केस फक्त लक्षात ठेवा. PDसाठी एसमध्ये 0 इलेक्ट्रॉन असतात, तर डीमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, टोटली 10 इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर AG पण व्हायोलेट करतो आहे. सो याच्यामध्ये किती असणार आहेत 1 इलेक्ट्रॉन एसमध्ये आणि राहिलेले 10 इलेक्ट्रॉन कशामध्ये असणार आहेत डीमध्ये. त्यानंतर कॅडमियमसाठी तो पण काय करणार व्हायोलेट करतो आहे का नाही करत आहे, मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. सो कॅडमियमसाठी एसमध्ये किती इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन, तर राहिलेले 10 इलेक्ट्रॉन कशामध्ये असतील डीमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टकटमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डी ब्लॉकसाठी सांगू शकता आहात. आणि हे लक्षात ठेवल्यानंतर मला नाही वाटत आहे तुम्हाला डी ब्लॉक सिरीज अवघड जाईल किंवा पाठ करायची गरज आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, तुम्हाला डेफिनेटली लक्षात राहील. ओके, सो थँक्यू.